पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी। विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी। तुका म्हणे पापे जाते संतांची जपे, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी। विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संतांचे, दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानेल संतांसे, रंजवू चित्तासे आपुलिया। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। आत्मरूप गणेश स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्री चरण। श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता। पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी। आपल्या वारकरी संप्रदायामध्ये देवाचे जसे महोत्सव केले जातात तसे संतांचे महोत्सव केले जातात। त्या दृष्टीने मी पुढे यातला महत्वाचा भाग सांगणार आहे। महाराजांचं पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होत असताना संतांचंच काही महत्व गावं म्हणून मी हा अभंग सेवेला घेतलेला आहे। संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांच्याही नामचिंतनाचं साफल्य प्रगट करतायत। आपला वारकरी संप्रदाय हा समन्वयवादी आहे। सर्व बाजूने समन्वय साधलेला असा आपला वारकरी संप्रदाय। इतरत्र आपल्याला समन्वय दिसणार नाही। दोन तीन त्यातले टप्पे सांगतो। मुळात देवातूनच सुरुवात करूया। काही संप्रदाय देवाचं निर्गुण स्वरूप मानतात पण सगुण स्वरूप मानत नाहीत। कोणी सगुण मानतात पण निर्गुण मानत नाही। परंतु दोन्हीचाही समन्वय मानणारा संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय। दोन्हीचंही ऐक्य मानणारा संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय। ज्ञानोबाराज देवाला म्हणतात, देवा अरे तुला मी सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं? देव गुण म्हणो की निर्गुण रे, तुझा सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण म्हणो की
निर्गुण रे तुझा सगुण म्हणो की निर्गुण रे तुझा सगुण निगुण एक गोविंदू रे सगुण निर्गुण एक गोविंदू रे हनुमाने ना हनुमाने हनुमाने हनुमानेना 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 हनुमानेना. ज्ञानोबा देवाला म्हणतात, देवा तुला मी सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं? देव म्हटले असं ज्ञानोबा सांगा ना तुमचं मत काय? ज्ञानोबा म्हणतात सगुण निर्गुण एकू गोविंद रे. सगुण आणि निर्गुण दोन्ही एकच आहे. तूच सगुण तूच निर्गुण हा समन्वय वारकरी संप्रदायामध्ये आहे. टिपऱ्या दोन आहेत पण नाद मात्र एकच आहे. दोन्ही टिपरी एकच नाद. सगुण निर्गुण नाही भेद रे. सगुणाने निर्गुणामध्ये भेद नाही, दोन्ही एकच आहे. बाप रखुमा देवरू सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली खूण. सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नामी. दोन्हीचं ऐक्य मानणार आपला हा वारकरी संप्रदाय. पुढे चला. तोच देव कार्यपरत्व ज्या वेळेला वेगवेगळे रूप धारण करतो, त्या वेगवेगळ्या रूपात देखील एकत्व मानणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय. तोच कधी देव देवी होऊनही येतो, पण देव आणि देवी हे वेगळे मानतात. परंतु देव आणि देवीचं ऐक्य मानणार आहे आपला वारकरी संप्रदाय. देवो देवी मीच पाय. देव ही मीच आणि देवी ही मीच. महिषासुराचं मर्दन ज्या वेळेला करायचं होतं, त्यावेळेला अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी. त्रिविध तापाची करावया झाडणे भक्ता लागे तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागे. देव देवी मीच. देवात देखील देवाचे जे अनेक अवतार, त्या अनेक अवतारातही भेद पाहिला जातो. एक मूळच मुख्य टप्पा घेऊया. हरी आणि हर या दोघातही भेद पाहिला जातो. बऱ्याच ठिकाणी बरेच संप्रदाय काही फक्त हरीला मानतात, हरीला मानत नाही. काही हराला मानतात, हरीला मानत नाही. परंतु हरी हराच ऐक्य मानणारा संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय. काही वीर शैव लोक, वीर वैष्णव लोक एकमेकाचं जमत नाही. वीर वैष्णव लोक शंकराचं नावही घेत नाही. टेलरकडे गेल्यानंतर ते शर्ट शिव असं म्हणत नाहीत. का? शर्ट शिव म्हटलं की शिवाचं नाव येतं. म्हणून ते याला दोरा घाल मानणार, शर्ट शिव मानणार. इतकी कट्टरता काही ठिकाणी दिसून येते. जमीन सारवताना माता भगिनी जे अशा सारवतात, भैसारा म्हणतो, ते वीर वैष्णव लोक असं आडवं सारवत नाही. का? शंकराचं भस्म आडवं असतं, ते उभं सारवतात. इतका भेद दिसून येतो. परंतु आपला वारकरी संप्रदाय दोन्ही मध्ये ऐक्य मानणार आहे. तुकोबरा स्पष्ट म्हणतात, अरे हरित आणि हरात भेद नाही, वाद करता कशाला? हरिहरा भेद
नाही करू नये वाद नाही करू नये वाद नाही करू नये वाद हरी भेद नाही करू नये वाद नाही करू नये वाद हरिहरा भेद नाही करू नये वाद वाद करू नये एकाच्या हृदय गोडी साखरेच्या ठाई. भगवान शंकराचं हृदय म्हणजे विष्णू आहे आणि विष्णूचं हृदय म्हणजे शंकर आहे. शिवस्य हृदयम विष्णू विष्णोस्तु हृदयम शिव. मग त्यांच्यात जर ऐक्य आहे तुम्ही भेद का मानता? भेद मानणाऱ्याला काय फरक वाटतो असा? हरी या नावात वेलांटी आहे आणि हर या नावात वेलांटी नाही एवढाच प्रश्न आहे ना. भेद काशी नाड एक वेलांटी चाड. तुकोबाराय म्हणतात एक आहे भेद मानू नका. आता हा माझा हात कोणता आहे? उजवा, हा डावा, पण दोन्ही माझेच ना. उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग माझेच आहे दोन्ही. तसं शंकर आणि विष्णू दोन्ही एकच आहेत, भेद नाही. ते दोघे एकमेकावर किती प्रेम करतायत. दोघांचं एकमेकाविषयी किती प्रेम आहे. भांडणं बाहेर भक्तामध्ये आहे, त्या दोघात नाहीत. एकमेकावर फार प्रेम करतात. भगवान शंकर सारखं राम नाम चिंतन करतायत आणि रामप्रभू भगवान शंकराची पूजा करतायत. भजन करी महादेवा भजन करी महादेवा भजन करी महादेवा भजन करी महादेवा राम पूजी सदाशिव राम पूजी सदाशिव भजन करी महादेवा भजन करी महादेवा राम पूजी राम पूजी सदाशिव भजन करी महादेवा भजन करी भजन करी महादेव. महादेव भजन करे. आत्मा जो शिवाचा राम जप. शंकर नित्य राम नाम चिंतन करतायत. हरी 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 मंत्र हा शिवाचा. नित्य राम नाम चिंतन ते करतायत. आणि राम काय करतायत? राम पूजी सदाशिव. राम सदाशिवाची पूजा करतायत, सदाशिवाचं पूजन करतायत. दोघे एकमेकाविषयी किती जिव्हाळा ठेवून आहेत. तुम्ही भेद का मानता? रामप्रभूंनी लंकेवर स्वारी करताना रामेश्वराची स्थापना केली. नाव काय दिलं? रामेश्वर. रामेश्वर नाव दिल्यानंतर लोकांना जर घोटाळा वाटू लागला त्या नावात. रामेश्वर नाम म्हणजे नेमकं काय? रामेश्वर नावाचा अर्थ काय? म्हणे आपण रामप्रभूंनाच विचार. प्रभू रामेश्वर नाव दिलं, या रामेश्वर नावाचा अर्थ काय? रामप्रभूंनी सांगितलं याचा स्पष्ट सरळ अर्थ आहे रामस्य ईश्वरः रामेश्वर. रामाचा जो ईश्वर तो रामेश्वर. माझं ईश्वर येते, माझे देव येते, माझा
आराध्य दैवत आहे. रामप्रभूने रामेश्वर नामाचा असा अर्थ सांगितला. काही लगेच शंकराकडे गेले आणि शंकराम म्हणाले, शंभो, रामेश्वर नाव दिलं, या रामेश्वर नामाचा अर्थ काय? भगवान शंकराने सांगितलं, राम हाच आहे ईश्वर ज्याचा, तो रामेश्वर. विठ्ठला 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 विठ्ठला. समास बदलला. रामप्रभूंनी षष्ठी तत्पुरुष समास केला, रामस्य ईश्वरा रामेश्वरा. आणि शंकराने रामश्चासो ईश्वरा यस्य, राम हाच आहे ईश्वर ज्याचा, तो रामेश्वर. दोघं एकमेकात ऐक्य मानतायत, आपण भेद का करता? म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जसं विष्णूचं एकादशी व्रत आपण करतो, तसंच शिवरात्री आपण करतो, तसंच सोमवारही आपण करतो. तुकोबाराने तर स्पष्ट भाषा वापरली, एकादशी आणि सोमवार जे व्रत लोक करत नाहीत त्यांना कोणती गती होईल कोणास ठाऊक. एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नेनो. दोन्हीचं ऐक्य मानणार आपला वारकरी संप्रदाय, समन्वय. वारकरी संप्रदायामध्ये सर्व समन्वय मानलेला आहे. तसंच शिवाचा एक टप्पा सांगतो, देव आणि संत या दोन्हीतही काही भिन्नता मानताय, परंतु दोन्हीचं ऐक्य मानणारा, समन्वय मानणारा संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय. तुकोबाराय म्हणतात, देव आणि संत भिन्न नाही, वेगळे नाही. नामभेद आहे पण अंतर्गत भेद नाही. देव स्वतः म्हणतात, तेवी आम्हा तया परस्परे, बाहेर नामाचीच अंतरे, वाचून अंतुवट वस्तू विचारे, मी ते चित्ते. देव आणि संत हो, देवाचे आगमन व्हावं. देव आणि संत वेगळे नाहीत, प्रतिमा भिन्न भिन्न आहेत, पण दोन्ही एकच आहे. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि भक्त दुजा नाही विठ्ठल, देव आणि भक्त दुजा नाही विठ्ठल, देव आणि भक्त तुझा नाही विचार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव, भक्त तोच देव, देव भक्त. दोन्हीमध्ये भेद नाही, भेद पाहू नका, असं ज्या वेळेला तुकोबाराय लोकांना सांगू लागले, त्यावेळेला काही लोक तुकोबारांना म्हणू लागले, महाराज ठीक आहे, तुम्ही म्हणता भेद मानू नका, मग आम्हाला याबाबत एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. म्हणे काय? दोघांचं जर ऐक्य आहे, दोन्ही जरी एकच आहेत, तर आमचं म्हणणं असं आहे, देवाचं नाव घेतल्यानंतर जसं पुण्य प्राप्त होतं, देवाच्या नामाच चिंतनाचं हे साफल्य सांगितलेलं आहे, तसं संतांचं जर नाव घेतलं तर पुण्य मिळेल का? तुकोबारा म्हणतात, मनातली ही शंका काढून टाका. तुम्हाला पुण्यवान व्हायचंय का? तर सज्जनांची नावं घ्या आणि पुण्यवान व्हा.
हेच अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे सज्जनाची नावे घेता सज्जनाची पुण्यवंता घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला पुण्यवान व्हायचंय का? सज्जनांची नावं घ्या आणि पुण्यवान व्हा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. मनुष्याने जीवनात पुण्यवान व्हावं, पुण्यवंत व्हावं. इतरवंत होण्याचा प्रयत्न करू नये. वंत जर व्हायचं असेल तर पुण्यवंत व्हावं. कलावंत व्हायलाच पाहिजे असं काही नाही. धनवंत व्हायलाच पाहिजे असं काही नाही. कीर्तिवंत व्हायलाच पाहिजे असं काही नाही. गुणवंत व्हायलाच पाहिजे असं काही नाही. परंतु जीवनात मात्र पुण्यवंत नक्की व्हावं. धनवंत होण्यात काही वेळेला धनाचा योग्य विनियोग जर नाही करता आलं तर तेच धन अनर्थाला कारणीभूत होत असत. म्हणून धनवंत व्हायलाच पाहिजे आणि धनवंत होण्यात जीवनाची सफलता आहे असं मात्र मुळीच नाही. उलट धनवंताला तुकोबारांनी आंधळ म्हटले. आंधळ. धनवंत एक बहिरट आंधळे. जसं आंधळ्याला काही दिसत नाही तसं धन भरपूर जर आलं तर काही वेळेला धनवंतालाही दुसरं काही दिसत नाही. म्हणून काही वेळेला तेच धन अनर्थाला कारणीभूत होत असतं. श्रीमद भागवतामध्ये 15 अनर्थ धनाच्या पाठीमागे सांगितलेले आहेत. स्थेयम हिंसा नृतम दंभ काम क्रोध स्मयो मदः भेदो वैरम अविश्वास संस्पर्धा व्यसनानि च येते 15 अनर्थ. हे 15 अनर्थ सांगितलेले आहेत. म्हणून धनवंत व्हायलाच पाहिजे असं काही नाही. निर्धन राहूनही खरं धनवान होता येत. म्हणून तर ऋषीमुनींनी संतांनी सर्वांनी धनाचा त्याग केला. धन त्यांना आवडत नव्हतं. नावडे जन धन माता पिता. तेव्हा धनवंत व्हायलाच पाहिजे असं काही नाही. झालं तरच जीवनाची सफलता आहे असं काही नाही. कलावंत व्हायलाच पाहिजे असं काही नाही. कलावंत कुठेही भरकटत जातात. गुणवंत देखील व्हायला पाहिजे असं काही नाही. का? गुणवंत होण्यात काही वेळेला गुणवंतातही दोष येऊ शकतो. त्या गुणवंताचं गुणदोषाकडेच लक्ष असतं. तेच चिंतन घडतं आणि त्यामुळे गुणवंत होण्यातून दूषण पदरात पडू शकतं. गुणवंत केला दोष
गुणवंत मला केलं देवा, पण दोष जाणण्यासाठी, दोष पाहण्यासाठी, हे माझं पोटी बळकट दूषण. म्हणून याच्यातून दूषणही पदरात पडतं. म्हणून गुणवंत व्हायलाच पाहिजे असं काही नाही. असो, आपल्याला वेळ अल्प आहे, जास्त विस्तार करत बसत नाही. तर मनुष्याने जीवनात इतरवंत होण्यापेक्षा पुण्यवंत मात्र जरूर व्हावं. पुण्यवंत होण्यामध्ये काहीच दोष येऊ शकत नाही. होण्यात काय घडू शकतं मी पुढे आपल्याला शेवटी सांगेन. तर तुकोबारा म्हणतात, सज्जनांची नावं घ्यावं, पुण्यवंत व्हा. इतरांचं नाव घेऊच नाही आणि देवाचं आणि संतांचं नाव घेतल्याशिवाय राहू नये. इतरांचं नाव घेण्यामध्ये वाणीला दूषण आहे, वाणीला श्रम आहेत. ज्ञानोबारांनी प्रत्यक्ष म्हटलेल्या 9व्या अध्यायामध्ये, असोत ये वायाणी कायसी मूर्खांची बोलणी, वाया वाढविता वाणी शिने लहान. वाणीला शीन प्राप्त होईल. म्हणून इतर चिंतन इतर काही नसावंच. देवाचं आणि संतांचं चिंतन स्मरण मात्र जरूर असावं. थोडस या चिंतनाचे जर प्रकार पाहिलं तर 3 प्रकार पडू शकतात. काही चिंतन निष्फल आहेत, काही चिंतन दुष्फल आहेत, आणि एकच चिंतन असं आहे देवाचं आणि संतांचं की ते जीवनात सफलता प्राप्त करून येणार. काही चिंतन निष्फल, काही चिंतन दुष्फल, काही चिंतन सफल, काही चिंतन निष्फल. निष्फल म्हणजे त्याचं चांगलंही फळ नाही आणि वाईटही फळ नाही. निष्फल. त्या चिंतनातून ना चांगलं ना वाईट. घरात सांगितलं, मला निमंत्रण आहे, मी जेवायला जाणार आहे, माझा स्वयंपाक करू नका, तुमच्या पुरता करा. हा गेला, पण तिकडे मध्ये अडथळा निर्माण झाला, पोहोचू शकला नाही, तिथला सगळा कार्यक्रम उरकला होता. हा परत फिरून आला. घरात आला, पाहतो काय आहे का, म्हणे काय नाही. म्हणजे तुम्ही तर सांगितलं होतं जेवायला, मी निमंत्रण तिकडे चाललो, तू काय केलं नाही. केलं होतं, मग माझ्या पुरतच केलं, खाल्लं सर्व. आता भांडे घासून झाले सर्व. आणि आवर भूक लागली, तिकडे काय जमलं नाही लवकर, आणि करते लगेच. पाहत होतं गॅसही संपलेला होता, पिठही दळलेलं संपलेलं होतं. जी जी उपलब्ध सामुग्री ती सर्व संपलेली. त्यामुळे एक एक करण्यात बराच वेळ गेलेला. हा बसलाय सारखी तळमळ, कधी व्हायचं जेवण, कधी व्हायचं जेवण, कधी व्हायची भाकरी, कधी व्हायची डाळ, कधी व्हायची भाजी. सारखं मधून झालं की नाही, कुठपर्यंत आलं, सारखं चिंतन याचं चाललंय. आता हा जे चिंतन करतो आहे, ह्या चिंतनातून काय पदरात पडणार. या चिंतनातून पुण्यही नाही आणि या चिंतनातून पापही नाही. विठ्ठला विठ्ठला. हो, हे चिंतन निष्फल आहे, पण काही चिंतन मात्र दुष्फल असतात. त्या चिंतनातून वाईट फल पदरात पडत. मला सांगा, पतिव्रतेला पतीशिवाय अन्य पुरुषाचं चिंतन व्हावं का? नाही. ते चिंतन जर झालं तर फार मोठी हानी आहे. बेचाळीस कुळ पतनाला जातात, हे तिच्या अन्य चिंतनाचं दुष्फल आहे. अंबुला केला जरी धावे मन, बुडती 42
जाती नाक कान. पतिव्रतेला अन्य चिंतनातून दुष्फल पदरात पडतं, वाईट फल पदरात पडतं. देवाला द्रौपदीच्या बाबतीत हे स्पष्ट करून द्यावं लागलं. महाभारतातला मोठा प्रसंग आहे. कर्णाचा रथ खालून चालला असताना द्रौपदीने पाहिलं आणि मनात थोडस चिंतन आलं, थोडस चिंतन की 5 बरोबर जर 6 वाजता तर थोडं चिंतन आलं मनात. पण देवाने हे द्रौपदीच्या लक्षात आणून देण्याकरता मोठी कथा येते. फळ आणायला सांगितलं. ते एकच फळ ऋषी त्याच्यावर आपले जीविका साधना तपश्चर्या अनुष्ठान करत असत. माहित भीमाने ते आणलं फळ. भीमाने काय केलं? हे फळ कुठलं होतं? ते अमक्या झाडाचं. तिथे अन्न एकच फळ होतं. तिथे कोणी होतं का? म्हणे होते साधू तिथे. तू चूक केली. ते ऋषी जर व्युत्थानदशेवर आले आणि फळ जर नसेल तर शाप देतील. एक करा, जाऊन ते फळ देठाला लावून टाका. सर्वांना घेऊन तिथे भगवान गेले आणि सांगितलं आपापलं पुण्य समर्पित करा आणि लावा. प्रत्येकाने आपलं पुण्य समर्पण करत 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 ते 2-2 फूट वर चढायचं. आता 2च फूट राहिलं देठाला लागायला. द्रौपदी चाल तू. द्रौपदीने आपलं पुण्य समर्पित केलं पण ते वर लागलं नाही, उलट खाली पडलं. भगवान म्हणतात द्रौपदी काय नेमकं काय? काहीतरी गालबोट निर्माण झालं. म्हणे देवा काही नाही, मनात तरी काही आलं असेल चिंतन. देवा म्हणे एक आलं फक्त, एवढंस थोडस म्हणा. पण ते तेवढंसही चिंतन मान्य नाही. द्रौपदीचा भेद पुरविला समयी, ऋषी फळ वनी देठी लाविता ठाई. हे चिंतन दुष्फल आहे. फक्त एक चिंतन मात्र सफल आहे आणि ते म्हणजे देवाचं आणि संतांचं. मनुष्याने जीवनात देवाचं चिंतन करावं, तसंच संतांचं चिंतन करावं, संतांचं स्मरण करावं. त्या स्मरणातून पुण्य प्राप्त होईल. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. महाराज तुम्हाला एक विचारू का? थोडं स्पष्ट म्हणजे बोला ना, विचारा ना. आम्हाला सांगता सज्जनांची नावं घ्यावी, पुण्यवान व्हावं. तुम्ही घेता का? महाराज म्हणतात माझं सांगू, माझी वाचा तर तुटी होऊ देत नाही. हेच अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतायत. नेवाच्या तुटी महाला नेगे माझी वाचा तुटी. नेगे माझी वाचा तुटी. नेगे माझी वाचा तुटी महाला भुकासाठी. नेग माझी वाचा तुटी. नेगे माझी वाचा तुटी. महाराज म्हणतात नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. माझी वाचा तुटी नेघे. माझी वाचा तूट स्वीकारत नाही. माझी वाचा नित्य ते स्मरण करत राहते. जे मी करत नाही ते मी दुसऱ्याला सांगत नाही. आम्ही दुसऱ्याला तेच सांगतो आम्ही जे करतो ते. आमच्या अनुभवात जे येतं तेच आम्ही अनुभवाने दुसऱ्याला सांगत असतो. तो का म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. अनुभवे आले अंगात ते या जगा देत असे. आम्ही लोकांना सांगतो केव्हा?
अनुभव घेतो तेव्हा. ज्याचा अनुभव नाही ते सांगण्याकरता आम्ही प्रवृत्त होत नाही, ते आम्ही सांगतच नाही. ही संतांची भूमिका आहे. आम्ही काहीच अनुभव नसताना सांगत हिंडत राहतो. एक तारीख शिल्लक नाही महाराज. तुकोबाराय म्हणतात, मी अनुभवाने सांगतोय, मी स्वतः सतत संतांचं चिंतन करतोय. माझी वाचा तूट स्वीकारत नाही, क्षणाचाही विसावा माझी वाचा घेत नाही. का बरं? तुकोबारा म्हणतात फुकटात महान लाभ आहे. मग कशा करता आहे काही करायचे? महालाभ फुकासाठी, फुकासाठी महालाभ, फुकटात महान लाभ प्राप्त होतो आहे. इतर काही नाव घेण्यात काय मिळतं का हो? नुसतं नाव घेत राहण्यात काय मिळेल का? भाकरी 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 नाव घेत राहिले तोंडात पडल का? आजारी पडलात औषध 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 म्हणण्यात रोग बरा होईल का? तोंड पोळलं साखर 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 म्हणत राहण्यात तोंड गोड होईल का? नाही. इतर जे जे काय प्राप्त करून घ्यायचं असेल त्याच्याकरता काहीतरी त्याच्या मोबदल्यात द्यावं लागतं. त्यावेळेला त्यात मिळत असतं. इथे मोबदला देण्याची काहीच गरज नाही. नुसतं स्मरण करत राहणं, चिंतन करत राहणं, त्याच्यात हा महान लाभ आहे. महालाभ फुकासाठी. म्हणजे असं काय महान लाभ तुमच्या पदरात पडला महाराज? महाराज म्हणतात सांगू, साक्षात परब्रह्म माझ्या हाताला जे आलं ते संतांचं मी ध्यान स्मरण केल्यामुळे. तुका म्हणे संता ध्याता परब्रह्म आले हाता, परब्रह्म आले हाता, परब्रह्म आले हाता. महान लाभ असा काय झाला? महाराज सांगतात तुका म्हणे संता ध्याता परब्रह्मची आले हाता. संतांचं ध्यान करण्यामध्ये, चिंतन करण्यामध्ये परब्रह्म हाताला आलं. आणि परब्रह्म हाताला येणं याच्यापेक्षा श्रेष्ठ लाभ कोणता आहे? यापेक्षा श्रेष्ठ लाभ दुसरा कोणता नाही. यल्लाभांना परो लाभो यत् सुखात ना परम सुखम यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकंततः. याच्यापेक्षा श्रेष्ठ लाभ दुसरा कोणता नाही. आणि असा महान लाभ नुसत्या चिंतनात मिळतो आहे. त्याच्याकरता काही वेचावं लागत नाही. फुकटात महान लाभ आहे. म्हणून मी अनुभव घेतलाय त्यामुळे तुम्हाला सांगतो आहे. महाराज ठीक आहे, पण एक असं वाटतं मनुष्याचं जीवन धगधगीच आहे. नित्य काहीतरी कर्मात गुंतलेला असं आहे. कर्माच्या श्रमात तो दडपला गेलेला आहे. त्यामुळे अशा जीवांना त्यातून विश्रांतीची आवश्यकता असते. तर मग जीवनात विश्रांती प्राप्त होण्याच्या दृष्टीने काही या चिंतनाचा उपयोग होऊ शकतो का? महाराज म्हणतात निश्चितच. नुसता तुम्ही भाव जरी संतांच्या ठिकाणी ठेवला तर तो भाव देखील तुम्हाला विश्रांतीचं ठिकाण राहील. हेच अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगताय. विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव, पायी संतांची अभाव,
पायी संतांची अभाव विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव पायी संतांची अभाव पायी संतांची तुकोबाराय म्हणतात विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव. संतांची या पायी भाव विश्रांतीचा ठाव. संतांच्या चरणी भाव असणं हे विश्रांतीचं एक ठिकाण आहे. जीवाला विश्रांतीची खरंच आवश्यकता असते. विश्रांती झाली का श्रम परिहार होतो आणि पुन्हा कुठलेही कार्य करण्याकरता तो तत्पर होतो, उत्साही होतो. आणि जोपर्यंत तो थकलेला आहे त्यावेळेला त्याला पुढे काही करण्याची इच्छा राहत नाही, मनोबल राहत नाही. दिवसभर थकून गेला आणि संध्याकाळी जर त्याला कोणी आलं, भाऊसाहेब आमचं, तो म्हणतो प्लीज आता काही बोलू नका, मी दिवसभर फार थकलेलो आहे, आता काय सांग नाही, थोडं काहीच तुम्ही बोलू नका, आता मला जेवणाची इच्छा नाही, मी असं झोपणार आहे म्हणतो. तुम्ही उद्या या, सकाळी काय असेल ते सांगा, उद्या या. विश्रांती का झाली, सकाळी तो आला की म्हणतो काय बोल, काय करायचं सांग, इकडचा डोंगर उचलायचा आणि इकडं ठेवायचा का, बोल काय करायचं. विश्रांती झाली का श्रम परिहार होतो आणि पुढे कर्तव्याची वाटचाल करण्याकरता जीव उत्साही होतो, तत्परतेने करू. म्हणून विश्रांतीची जीवनात आवश्यकता आहे. तर जीवाला विश्रांती संतांजवळ मिळू शकते, खरी विश्रांती, की त्यामुळे कायमचा श्रम परिहार होतो. तुकोबाराय म्हणतात विश्रांती ही संतांजवळ निश्चित आहे. तुम्हाला पाहिजे ना विश्रांती, जा, संत जिथे असतील तिथे जा. जासी तरी जाई संतांची या गावा, होईल विसावा तेथे, मग तिथे विसावा होईल. जा संतांच्या गावाला जा. जाताय ना शक्य नाही, नको जाऊ, जागी बसल्या बसल्या त्यांचं स्मरण कर, भाव ठेव की विश्रांती मिळेल. जीवाला विश्रांती निश्चित मिळू शकते ती संतांजवळ. आता यापेक्षा पुढे सांगतो वेगळं. देवाला देखील ज्या वेळेला विश्रांतीची आवश्यकता वाटते त्यावेळेला देवालाही विश्रांती जर कुठे मिळत असेल तर ती फक्त संतांजवळ. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी, विश्रांती घ्यावया कल्पवरी. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी, विश्रांती घ्यावया कल्पवरी. नामदेवराय देवाला म्हणताय, देवा तुम्हाला विश्रांती हवी आहे का, तर चला. कुठं, महाबळेश्वर, उटकमंड नाही, आळंदीला चला, तिथे तुम्हाला विश्रांती मिळेल. कारण विश्रांतीचं ठिकाण तेच एक आहे. विश्रांतीचे स्थान, संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर. म्हणून तिथे चला. देवाला देखील विश्रांती मिळण्याचं ठिकाण म्हणजे संत आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्हाला तिथपर्यंत नाही जाता आलं तरी हरकत नाही, तुम्ही जिथे असाल तिथे नुसता भाव ठेवा संतांच्या ठिकाणी, की तो भाव देखील तुम्हाला विश्रांती प्राप्त करून देईल. विश्रांतीचा ठाव पायी संतांचे अभाव, मी देखील तिथेच विसावलो आहे.
तिथेच मी भाव ठेवून आहे, माझी वाचा तुटी घेत नाही, हे मी अनुभवाने तुम्हाला सांगतो आहे. महाराज खूप सुंदर प्रबोधन केलं, खूप मार्गदर्शन केलं. ठीक आहे, मग संतांचं स्मरण करा. तुम्हाला महाराज एकच शंका राहिली, तेवढी फक्त सांगतो. त्याचं निरसन करा की मी लागलोच संतांच्या नामचिंतनात. म्हणजे काय शंका? शंका अशी, देवाच्या नामचिंतनात दुहेरी फल सांगितलेलं आहे. देवाचं नामचिंतन केल्यानंतर पुण्य मिळतं. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. तसंच देवाच्या नामचिंतनात पापही जाते. हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे. देवाच्या नामचिंतनाचं दुहेरी फल सांगितलेलं आहे. इतर साधनं दुहेरी फल देतील असं नाही. बरेच साधने शास्त्रामध्ये प्रायश्चित्त साधन आहे. त्या प्रायश्चित्ताने फक्त पाप जातं पण पुण्य मिळत नाही. दानाने पुण्य मिळतं पण पाप जात नाही. पण देवाचं नामचिंतन असं आहे की ते पुण्यही देत आणि पापही घालवत. तसं तुम्ही संतांचे नाव घ्यान पुण्यवान व्हा म्हटलं, ठीक आहे, आम्हाला पुण्य मिळेल, पण आमचं पाप जाईल का? संतांचं नाव घेण्यात हा लाभ होईल का? तर तुकोबाराय म्हणतात, निश्चितच संतांच्या जपामध्ये पाप देखील जातात. हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. म्हणे पापे जाती संतांची आजते, जाती संतांची आजते, जाती संतांची आजते. म्हणे पापे संतांची आजते, जाती संतांची आजते, जाती संतांची आजते. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात, देवाच्या नामचिंतनाचं जसं दुहेरी फल आहे, तसंच संतांच्या नामचिंतनात दुहेरी फल आहे. जसं पुण्य प्राप्त होतं तसंच पापही जातं. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. देवाच्या जपा, देवाच्या नामचिंतनात जशी पाप जातात तशी संतांच्या नामचिंतनात पाप जातात. महाराज, पण देवाच्या नामचिंतनात पाप जळून भस्मसात होतात, नुसती जातात असं नाही. जळतील पापे जन्मांतरे. जळणं हा फार एक महत्वाचा भाग आहे. पाप जातात आणि जळतात. गेलेली परत येऊ शकतात, पण जळालेली परत येऊ शकत नाही. तसं नामचिंतनाने देवाच्या पाप नुसते जातात असं नाही, जळून भस्मसात होतात. जळतील पापे जन्मांतर. तसं संतांच्या नामस्मरणातून पाप जातील पण पुन्हा येतील ना. तुकोबाराय म्हणतात, नाही, जशी देवाच्या नामचिंतनाने पाप जातात म्हणजे जळून भस्मसात होतात, तसं संतांच्या नामचिंतनातून पाप जळून भस्मसात होतात. तुकोबाराय सांगतात,
संतांच्या नामचिंतनाचं तसंच साफल्य आहे. पाप जळून भस्मसात होतात. पवित्र तो देह वाणे पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने. तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या राशी जळतील, जळून भस्मसात होतात. ही संतांच्या नामचिंतनाची फलश्रुती आहे. पापही जातात आणि पुण्य प्राप्त होतं. म्हणून तुकोबराय म्हणतात देव आणि संत या दोन्हीत भेद नाही आणि दोन्हीचही फल हे सारखंच आहे. म्हणून देवाचं चिंतन जसं करता तसं संतांचंही चिंतन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी. एकच मार्मिक भाव थोडा स्पष्ट करतो आणि सेवा संपवतो. तुकोबराय म्हणतात पुण्यवान व्हायचंय का, सज्जनांची नावं घ्या. आणि पाप घालवायचीत का, संतांची नावं घ्या. सज्जनांची जप करा, जप करा. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. संतांच्या जपात पापही जातात. तर संतांच्या नामचिंतनातून पाप जाणं आणि पुण्य प्राप्त होणं हे फल देवाच्या नामचिंतनाप्रमाणे आहे. म्हणून तुम्ही त्यांचं चिंतन करत बसा, पाप जाईल पुण्य प्राप्त होईल. पण मला मुद्दा इथे मांडायचा मुख्य, पाप गेलंच पाहिजे कशा करता. झालं पाप तर झालं, राहिलं तर राहिलं. घालवायचं कशा करता, तसंच पुण्य मिळवायचं तरी कशा करता. नाही मिळालं तर काय बिघडते, आणि पाप नाही गेलं तर काय बिघडते. पाप घालवा, पुण्य मिळवा, आणि त्याच्याकरता संतांचं नामचिंतन करत बसा. एवढा खटाटोप सांगितलाय कोणी, हा उपद्व्याप सांगितलाय कोणी. कशा करता पाप घालवायचं आणि पुण्य कशा करता मिळवायचं, आणि याकरता नामचिंतन का करायचं, थोडक्यात भाव स्पष्ट करतो आणि सेवा संपवतो. मानवी जीवनाची मूलभूत आकांक्षा फलीभूत होण्यासाठी पाप गेलंच पाहिजे आणि पुण्य मिळवलंच पाहिजे. पाप गेल्याशिवाय, पुण्य मिळवल्याशिवाय मानवाची मूलभूत आकांक्षा फलीभूत होत नाही. मानवाची मूलभूत आकांक्षा कोणती आहे? व्यापारी व्यापारात खपतो, शेतकरी शेतीत राबतो, नोकरीवाला नोकरीमध्ये झिजतो. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतात, प्रयोग करतायत, परिवर्तन करतायत, पराकाष्ठा करतायत, रात्रंदिवस कष्ट उपसतायत. काय हवंय बाबा नेमकं जीवाला? सर्वांना सर्वांना हवं आहे सुख, आणि दुःख नको आहे. दुःखाची अपेक्षा कोणालाच नाही, सुखाची अपेक्षा सर्वांना आहे. दुःख जावं वाटतं आणि सुख मिळावं वाटतं. याकरता सर्वांचे प्रयत्न आहेत. दुःखाकरता कोणीच काही प्रयत्न करत नाही. दुःख यावं असं कोणालाच वाटत नाही. का वाटतं? आपल्याला मूळव्याध व्हावा कोणाला वाटतं? नको, कोणालाच नकोय मूळव्याध. धंद्यात दिवाळा निघाव कोणाला वाटतं? नकोच.
आपल्या द्राक्षाच्या बागेवर नेमका गाराचा पाऊस पडावा कोणाला वाटतं? द्राक्ष बागायतदार आहेत पुढे म्हणून. दुःख कोणालाच नको आहे, अनिष्ट कोणालाच नको आहे. ही मूलभूत आकांक्षा आहे. दुःखात उद्विजते जंतु सुखम सर्वाय रुच्यते. दुःखाचा सर्वांना उभं आहे. दुःख आपल्याला नको आहे. कधी नको? कधीच नको, कधीच नकोय. काही काही गोष्टीची आपण कधी कधी अपेक्षा धरतो आणि कधी कधी नको म्हणतो. तीच गोष्ट बर का, तीच वस्तू एका कालात तिची आपण अपेक्षा धरतो आणि दुसऱ्या कालात ती आपण नको म्हणतो. आता थंडीचे दिवस आहे, आपण मफलर पाहिजे म्हणतो की नाही बाबा? मफलर पाहिजे, स्वेटर पाहिजे, रग पाहिजे म्हणतो. उन्हाळ्यात स्वेटर पाहिजे, कशाला? मरायला अंगावरचं शर्ट सहन होत नाही म्हणतो. उन्हाळ्यात आपण नको म्हणतो, हिवाळ्यात आपण पाहिजे म्हणतो. भूक लागल्यानंतर जेवण आपण पाहिजे म्हणतो. जेवण झाल्यावर पुन्हा जर घ्या म्हटलं तर आपण लगेच नको म्हणतो. ज्या अन्नाची तासापूर्वी आपण अपेक्षा धरतो तेच नको आपण म्हणतो. रात्री आपण प्रवासाला निघालो, बॅटरी पाहिजे म्हणतो. दिवसा प्रवासाला निघालो, बॅटरी नको म्हणतो. कशाला? बोजा. म्हणजे तीच वस्तू एका कालात पाहिजे म्हणतो, दुसऱ्या कालात ती नको म्हणतो. तसं मला सांगा, दुःख कधी पाहिजे आणि कधी नको? कधीच नकोय. दुःख कधीच नको. आणि सुख जे पाहिजे ते केव्हा पाहिजे? तेही कायमच पाहिजे. दुःख कधीच नको आणि सुख कायमच पाहिजे. ही सर्व जीवांची मूलभूत आकांक्षा आहे. परंतु या दृष्टीने प्रयत्न करूनही जीवाचं दुःख काही मिटत नाही आणि सुख काही मिळत नाही. तेव्हा अशा जीवांना संतांचे मार्गदर्शन आहे, प्रबोधन आहे. दुःख तुम्हाला घालवायचंय ना, तर बाबांना दुःख जाईल केव्हा याचा विचार करा. तुम्ही प्रयत्न करता तरी त्या प्रयत्नातून दुःख जात नाही. का जात नाही? लक्षात घ्या. दुःख कशाने येतंय हे पहिलं लक्षात घ्या. दुःख ज्याच्यामुळे येतंय ते घालवल्याशिवाय दुःख जाणार नाही. शास्त्रीय सिद्धांत एक कार्याच्या निवृत्ती करता कारणाच्या निवृत्तीची गरज आहे. कारण संपल्याशिवाय कार्य संपू शकत नाही. तसं दुःख येतंय कशामुळे हे पहिलं लक्षात घ्या. आणि ज्याच्यामुळे दुःख येतंय ते जोपर्यंत तुम्ही घालवत नाही तोपर्यंत तुमचं दुःख जाऊ शकणार नाही. दुःख येते कशामुळे? तर दुःखाला कारण आहे पाप. दुःख येते ते पापामुळे येते. मी नाही सांगत, ज्ञानोबराय सांगतात. 13वा अध्याय उघडा. जीवाला दुःख भोगण्याची पाळी कधी येते? ज्ञानोबराय सांगतात, मग विधीची वाफ चुकवी, अन्यायाचे बी वाफवी, कुकर्माचा करवी राब जरी, तरी तयाच सारिखे असंभड पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव. मग जीव दुःखे भोगी कधी? पाप पिके. मग पाप पिकल्यानंतर जीवाला दुःख भोगण्याची पाळी येते. म्हणजे दुःखाला कारण कोण आहे? पाप. म्हणून जोपर्यंत तुम्ही पाप घालवत नाही तोपर्यंत तुमचं दुःख कधीच मिटू शकत नाही. पाप जोपर्यंत तोपर्यंत ते दुःख द्यायला येणारच. म्हणून तुम्ही बघा, ज्या ज्या वेळेला दुःखाचे प्रसंग आपल्या जीवनात येतात त्यावेळेला आपण काय कारण म्हणतो? बोलता बोलता देखील
आपण हे स्पष्ट म्हणून जातो, का हो असं कसं काय झालं तुमचं? तो म्हणतो आता काय झालं तर अरे पण त्याला काय कारण असेल ना, काय तरी आपलं पूर्वजन्मीचं पाप म्हणतो ते भोगायला पाहिजे, म्हणतो की नाही? म्हणजे आपल्याला जे दुःख येते आपण पूर्वी करून ठेवलेल्या पापामुळे येते, हे आपल्याला मान्य आहे, माहीत आहे. आणि पुराणांतरी सर्वत्र हे पुरावे आहेत की ज्यांच्या ज्यांच्या जीवनात असं पाप काही घडलं ते पाप त्यांना भोगावं लागलेलं आहे. त्यामुळे दुःख भोगण्याची पाळी आली. म्हणून आपल्या दुःखाला कारण दुसरं कोणी नसून आपण पूर्वी करून ठेवलेलं पाप आहे. आपलंच पाप आपल्याला दुःख द्यायला येतं, दुसरं कोणी आपल्याला दुःख देत नाही. रामायणातला प्रसंग आहे. रामप्रभूंना वनवास का? त्यावेळेला गुहकाचा आणि लक्ष्मणाचा संवाद आहे रामायणामध्ये प्रसंग. ही काही हिच्यामुळे दुःख भोगण्याची पाळी आली नाही. काही दुःखाला कारण नाही. सुखस्य दुःखस्य नकोपि दाता परो ददाती ती कुबुद्धी रेषा अहं करोमि ती वृथाभिमानः स्वकर्म सूत्र ग्रथितो ये लोका. सुखाचा आणि दुःखाचा दाता दुसरा कोणी नाही. मग कोण आहे तो दाता? आहे आपण पूर्वी करून ठेवलेलं कर्म. तेच कर्म आपल्याला सुख दुःख द्यायला येत असत. कस्य हेतुर दुःखस्य कश्च हेतु सुखस्य वा स्वपूर्वार्जित कर्मैव कारणम सुख दुःखयोः. कोण कोणाच्या दुःखाला हेतुभूत नाही आणि कोणी कोणाच्या सुखाला हेतुभूत होत नाही. मग सुख कोण देतं आणि दुःख कोण देतं? रामायणात स्पष्ट म्हटलंय, स्वपूर्वार्जित कर्मैव कारणम सुख दुःखयोः. सुखाचं आणि दुःखाचं कारण स्वपूर्वार्जित कर्म एव. आपण पूर्वी करून ठेवलेलं कर्म हेच आपल्या सुख दुःखाला कारणीभूत आहे. आपल्या जीवनात दोन प्रकारची कर्म घडतात, काही चांगली घडतात आणि काही वाईट घडतात. जी चांगली कर्म आपल्या हातून घडतात त्याचं पुण्य तयार होतं. वाईट कर्म आपल्या हातून जे घडतं त्याचं पाप तयार होतं. ते आपल्या स्टॉकला संचितात जमेला जातं आणि तेच पुण्य ज्या वेळेला आपल्याला भोग द्यायला येतं त्यावेळेला आपल्याला सुख मिळतं. आणि पाप ज्या वेळेला भोग द्यायला येतं त्यावेळेला दुःख मिळतं. म्हणजे दुःख येतं हे आपण पूर्वी करून ठेवलेल्या पापामुळे येते. म्हणून दुःख जर तुम्हाला संपवायचं असेल तर जेव्हा पाप संपवाल त्यावेळेला दुःख संपेल, अन्यथा नाही. आणि सुख जर मिळवायचं असेल तर सुख त्याच वेळेला मिळतं ज्या वेळेला तुम्ही पुण्य मिळवाल तेव्हा. पुण्य मिळवाल तेव्हा सुख. मग विधीचे वाफे सत्क्रिया बीज आरोपे मग जन्मशत मापे सुख जिम विजे. ज्या वेळेला सत्कर्म आपण करू पुण्य तयार होईल त्याच वेळेला आपल्याला सुख मिळेल. म्हणजे पुण्य मिळवणं हे सुखाकरता गरजेचं आहे. आणि दुःख जर घालवायचं असेल तर त्याकरता पाप घालवणं गरजेचं आहे. पाप घालवल्याशिवाय आपलं दुःख मिटणार नाही आणि पुण्य मिळवल्याशिवाय आपल्याला सुख मिळणार नाही. सुख आणि दुःख ही फळं आहेत. फळं तुकोबरायांचा शब्द आहे, भोगनेते फळ संचिताचे. भोग हे आपल्या संचिताचं फळ आहे. या फळ शब्दावरून थोडासा भाव व्यक्त करतो आणि माझी सेवा संपवतो. सुख आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळतं का? नाही. तसंच दुःख आपल्या इच्छेप्रमाणे मिटतं का? नाही. म्हणजे दुःखही आपल्या इच्छेवर नाही आणि सुखही आपल्या इच्छेवर नाही. फळ शब्दातून मी भाव आपल्या पुढे हा स्पष्ट करतो. कोणत्या झाडाला कोणतं फळ यावं हे आपल्या इच्छेवर आहे का? नाही. मग कशावर आहे फळ? त्याच्या बीजावर. बीज कोणतं लावलंय
त्याच्यावर त्याचं फळ अवलंबून आहे, तुमच्या इच्छेवर नाही. एकाने पेरूचं झाड लावलं आणि तो म्हणाला माझी अशी इच्छा आहे याला थॉम्सन द्राक्ष यावेत. येतील का? माझी इच्छा आहे ना. तुझ्या इच्छेवर अवलंबून नाही. तू बीज लावलंय कोणतं, त्याच्यावर त्याचं फळ अवलंबून आहे, तुझ्या इच्छेवर नाही. बीज पेरोनिया तेची घ्यावे फळ, डोरली सकेळ कैचे लागे. तुकोबारा म्हणतात डोरलीला केळ लागेल कसं? डोरली ही एक वांग्याची जात आहे, लांबडी. एक जण म्हणला केळी लांबडी डोरली लांबडी, काय हरकत नाही. केळीला लागतं 1.5 वर्ष, त्याला पाणी लागतं खूप. हे वांग काय 2 महिन्यात येतं म्हणे, आपण हेच लावू. त्याने ते वांग लावले जात डोरली. आणि तो म्हणाला माझी अशी इच्छा आहे याला केळी याव्यात. तुकोबारा म्हणतात भल्या ग्रहस्थाला लावले तू डोरली, ती वांग्याची जात लावली, त्याला केळी कशा येतील? बाबा जे बीज तुम्ही पेराल तेच फळ येईल. बीज पेरोनिया त्याची घ्यावी फळ. म्हणजे फळ हे आपल्या इच्छेवर नाही, त्याच्या बीजावर आहे. तसं सुखाने दुःख ही फळं आहेत, ही आपल्या इच्छेवर नाही, त्याच्या बीजावर आहे. आणि त्याचं बीज आहे पाप आणि पुण्य. म्हणून दुःख येऊ नये असं वाटतंय तर पाप होऊ देऊ नये. झालंय मग राहू देऊ नये. जर झालंच पाप तर ते घालवावं. ते ज्या वेळेला घालवाल त्यावेळेला दुःख मिटेल आणि सुख मिळावं असं वाटतंय तर पुण्य करा. पुण्य केलं की सुख सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. सुख हे पुण्याचं फळ आहे. म्हणून ज्या ज्या वेळेला काही चांगलं आपल्या जीवनात घडून येतं त्यावेळेला माणसं काय म्हणतात, काहीतरी पुण्य कामाला आली म्हणून तुमचे पाय आमच्या घराला लागले. काय पुण्य होती म्हणून पंढरपूरला येणं. काहीतरी पुण्य आहे, चांगलं काय घडलं की लगेच तिथे पुण्य आहे. तुम्ही बघा अनेक अंगाने पैसा का घरात आला की आलेला पैसा माणसं कुठंतरी गुंतवतात. मोटरसायकल घे, जीप घे, ट्रक घे, ट्रॅक्टर घे, काही ना काहीतरी घेतात, त्याच्यात गुंतवतात. आणि तुम्ही बघा त्या जीपवर ट्रॅक्टरवर काहीतरी लिहितात. काय लिहितात? आई वडिलांची पुण्याई, बाबांची पुण्याई, असंच लिहितात की नाही? असं एखाद्या जीपवर तुमच्या कधी पाहण्यात आलं का बाबांचं पाप म्हणून आमच्या घरी जीप, हे आमच्या बाबांचं पाप, असं कुठंच आढळणार नाही. बाबांची पुण्याई, दादांची पुण्याई, काकांची पुण्याई, या पुण्याई वेगवेगळ्या असू शकतात बरं का. ज्याचे पैसे मिळाले असतील त्याची पुण्याई लिहिली जाते. तर चांगलं काय घडतं ते पुण्यामुळे आणि वाईट काय जीवनात घडतं ते पापामुळे. म्हणून आपल्या जीवनात कधी वाईट घडू नये, दुःख येऊ नये असं जर वाटतं तर पाप होऊ देऊ नका. पण झालेलं आहे तर ते राहू देऊ नका, ते घालवाच. आणि सुख जर मिळवायचं असेल तर पुण्य मिळवा. पुण्य मिळालं की सुख सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे दोन्ही घडावं आपल्याला असं वाटतंय. या दोन्हीला एकच साधन निश्चित हमीचं, ते म्हणजे देवाचं नामचिंतन आणि संतांचं नामचिंतन. देवाच्या नामचिंतनात हेच फल आहे. हरि उच्चारणे अनंत पाप राशी जातील असे क्षण मात्र. आणि हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. देवाच्या नामचिंतनात जसं पाप जातं आणि पुण्य मिळतं तसंच संतांच्या नामचिंतनात तो का म्हणे पापे जाती संतांची या जपे आणि पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. देवाच्या नामचिंतनाप्रमाणे संतांच्या नामचिंतनात हे फल आहे. म्हणून नाथ महाराज देखील एका अभंगातून हेच सांगतात, बाबांनो तुम्ही ज्ञानदेव या 4 अक्षरी मंत्राचा जप करा. जप बघा तुम्हाला देवाच्या नामचिंतनाप्रमाणे फल मिळेल की नाही. ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करितू सर्वज्ञ, ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा, ज्ञाता ज्ञेय निजांग होय ऐसी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो,
वासुदेवाची होतो अखंड वदनी वदेतो. म्हणून ज्ञानोबरायांच्या नामचिंतनात ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा. आणि तसंच वासुदेवाची होतो अखंड वदनी वदेतो. म्हणून ज्या वेळेला समाधी सोहळा झाला ज्ञानोबरायांचा त्यावेळेला देवा एक घोषित केलं, प्रतिज्ञा केली. देवाने काय प्रतिज्ञा केली? आजपर्यंत माझं नाव घेतलं जात होतं, माझं नामचिंतन केलं जात होतं, पण आज मी या ज्ञानोबरांच्या समाधी सोहळा प्रसंगी एक जाहीर करतो की माझ्या नावाप्रमाणे जो कोणी ज्ञानदेव या 4 अक्षराचा जप करील त्याला ज्ञान प्राप्त होईल, हा माझा आशीर्वाद आहे. आणि काही एक सोपारे ज्ञानदेव 4 अक्षरे जो जप करील निर्धारे त्यासी ज्ञान होईल, ऐसा दिधला आशीर्वाद. देवाने हा आशीर्वाद त्यावेळेला दिला. म्हणून देवाच्या नामचिंतनात जसं फल आहे तसं संतांच्या नामचिंतनात हे फल आहे. म्हणून तुकोबाराय आपल्याला देवाचं नामचिंतनाप्रमाणे संतांचे नामचिंतन करायला सांगतात. म्हणून ज्ञानोबरायांच्या नामचिंतनात जसं फल तसं तुकोबारायांच्या नामचिंतनात फल आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. म्हणून आपण देखील आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जसं देवाचं भजन करतो तसंच आपण संतांचंही भजन करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, वेद ज्ञानेश्वर माऊली वेद ज्ञानेश्वर माऊली